क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर आनंद निकेतन शाळा व बॉस इंडिया फाउंडेशन जुन्यासा प्रकल्पांतर्गत बक्षीस वितरण समारंभ संपन्न। नाशिक मनपा शिक्षण विभाग जिजामाता शाळा क्रमांक 28 मध्ये इयत्ता 6वी ते 8वी पर्यंतच्या मुलामुलींमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विद्यार्थ्यांनी कृतिशील होऊन प्रयोगशील व्हावे, जिज्ञासा वृत्ती, निरीक्षण क्षमता निर्माण व्हावी, बाल वैज्ञानिक घडावे या उद्देशाने गेल्या वर्षापासून 2 सेमिस्टरमध्ये आनंद निकेतन शाळेच्या वतीने कमला सोहनी विज्ञान केंद्राच्या वतीने बॉश इंडिया फाउंडेशन यांच्या अर्थसहाय्याने मनपा शिक्षण विभागातील 8 शाळांमध्ये जिज्ञासा प्रकल्प राबविण्यात येत आहे। यामध्ये हवा, पाणी, माती, अन्नप्रकाश, ध्वनी, चुंबक मोजमाप ह्या विषयावर आधारित प्रयोग करून दाखविण्यात आले व प्रत्यक्ष करून घेतले। जिज्ञासा प्रकल्पांतर्गत बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गीता चव्हाण मॅडम, उपायुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट व श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 नाशिक उपस्थित होते। शाळेच्या वतीने प्रमुख अतिथी यांचा शाल, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। तसेच डॉक्टर कमला सोहनी विज्ञान केंद्राचे संयोजक श्री अमित टीनू, शिक्षक तनुजा दाते, ज्ञानेश मगर, अनिल चव्हाण, माधुरी पाटील, मुख्याध्यापक श्री वैभव अहिरे, शिक्षक सुरेश खांडबहाले, श्री सुरेश चौरे, पल्लवी शेवाडे, सोनिया बोरसे उपस्थित होते। त्यांच्याही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला। उपस्थित प्रमुख अतिथी यांच्या हस्ते प्रत्येक वर्गातील 1 ते 3 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले। प्रमुख अतिथी उपायुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग गीता चव्हाण मॅडम, पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश खांडबहाले यांनी केले। प्रास्ताविक श्री अमित टीलू, आभार श्री सुरेश चौरे यांनी मांडले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सातपूर नाशिक। हा मग पण वैशिष्ट्यपूर्ण आहे। या मगवर जर नीट बघितलं जेव्हा ज्यांना मिळेल बघायला मिळेल, त्याच्यावर पिरियडिक टेबलचा लॉंग फॉर्म किंवा सारणी पूर्ण लिहिलेली सारणी पूर्ण लिहिलेली आहे पिरियडिक टेबलची। अगदी हेलियम पासून सुरू होईपर्यंत पुढच्या रेडिओएक्टिव्ह एलिमेंट्स पर्यंत सगळ्या गटांची त्यांच्या ॲटॉमिक अणुभागासकट सगळ्या प्रकारचे लिहिली आहे। 9वी मध्ये हा विषय राहतेला होत होते, आता होत नाही। 9वी मध्ये पहिल्यांदा इंट्रोडक्शन होतं या सगळ्या पिरियडिक टेबलचं, आणि जर सायन्स शिकत राहिला तर 12वी नंतर पण हिचा उपयोग लागतो। त्यामुळे याच्यातनं रोज काय तो चहा, कॉफी, दूध जे काय पिता ते प्या, पिता रोज एका एलिमेंट, एका मूलद्रव्याचा विचार करा की तुमची येणाऱ्या पुढच्या एका वर्षाच्या आत सगळी मूलद्रव्ये पाठ होतील, आणि ती मूलद्रव्ये पाठ झाली की केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री याची भीतीच राहणार नाही, असं तोंडावर येऊन जाईल। सगळं इतकं सोपं करण्याचा प्रयत्न केलाय। बघा, आवडलं तर ज्यांना मिळेल त्याने नक्की। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।